नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या गझल दीप या गझल मुशायऱ्यामध्ये मी प्राजक्ता पटवर्धन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अभी रोशन हुआ जाता है रास्ता, वो देखो एक औरत आ रही है. शकील जमाली यांचा हा शेर आहे आणि स्त्रीचे, तिच्या शक्तीचे, तिच्या क्षमतेचे वर्णन करायला पुरेसा आहे, नाही का? मग मंडळी, आजच्या साहित्यदीप मुशायऱ्यात तर सगळ्याच महिला आहेत. तर विचार करा, पुढचा हा मुशायरा किती किती रोशन होईल, हो ना? आता त्यातही नेहमीच आगळे वेगळे कार्यक्रम घेऊन येणाऱ्या पुणे स्थित साहित्यदीप प्रतिष्ठान यांनी यावेळी पुण्याबाहेरच्या महिला गझलकारांना या आभासी व्यासपीठावर एकत्र आणलं आहे. आणि या सगळ्या खटाटोपामागची नेमकी संकल्पना काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी मी आमंत्रित करते साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्नाताई चांदगुडे यांना. ज्योत्स्नाताई, आपण आपलं प्रास्ताविक इथे करावं. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या गझलदीप या कार्यक्रमात मी ज्योत्स्ना चांदगुडे आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. साहित्यदीप प्रतिष्ठानचा आज वर्धापन दिन आहे. वर्धापन दिन हा आजचा 11वा वर्धापन दिन आहे. गेली 11 वर्षे आम्ही साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे वैविध्यपूर्ण असे साहित्यिक कार्यक्रम करत आलो आहोत. महिला दिनानिमित्त कवयित्रींचे संमेलन, पुरुष सूक्त या निमित्ताने कवींचे कवी संमेलन, पावसाळ्यात पावसाच्या कविता किंवा शिक्षक दिनानिमित्त मास्तरांच्या कविता असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होतच असतात. त्याचप्रमाणे दिवाळी पहाट साजरी केली जाते. सर्वत्रच दिवाळी पहाट साजरी होते, पण साधारणपणे गाण्यांचे कार्यक्रम करून दिवाळी पहाट साजरी केली जाते. परंतु आम्ही मात्र दिवाळी पहाट सकाळी 6:30 वाजता कवी संमेलन घेतो आणि अतिशय उत्साहाने गर्दीमध्ये हे कवी संमेलन दरवर्षी पार पाडले जाते. त्याचवेळी दिवाळी अंक, साहित्यदीप नावाचा दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम करत असतानाच साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने 6 पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये काव्यदीप पुरस्कार 2, साहित्यदीप पुरस्कार, कथादीप पुरस्कार, गझलदीप पुरस्कार आणि कलादीप पुरस्कार असे 6 पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांप्रमाणेच अनेक वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करतो, जे सामाजिक कार्यक्रमही असतात. त्यामध्ये 11 शिक्षकांचा दरवर्षी आम्ही सत्कार करतो आणि त्यांना पुरस्कारही देतो. तसेच दरवर्षी 50 विद्यार्थ्यांना दत्तक घेतले जाते आणि या विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य दरवर्षी आम्ही देत असतो. तर अशा प्रकारे साहित्यदीप प्रतिष्ठानचे हे सगळे जे कार्य चालू आहे, या कार्यामागे आम्हाला साहित्यदीप प्रतिष्ठानचे सर्व सल्लागार यांची मदत मिळते. त्याचप्रमाणे आमचं कार्यकारी मंडळ जे आहे त्यांचीही आम्हाला मदत होत असते. या सल्लागारांमध्ये ॲडव्होकेट विलास अत्रे, त्याचप्रमाणे प्राध्यापक मिलिंद जोशी सर, तसेच माननीय राजेंद्र शहा, त्याचप्रमाणे पंडित डॉक्टर संदीप अवचट, कवी विसू चव्हाण आणि चंद्रशेखरजी मोरे या सगळ्यांचा आमच्या मागे आम्हाला आधारस्तंभ म्हणून त्यांचा नेहमीच आधार वाटत आलेला आहे. तसेच आमच्या संचालक मंडळातील प्रतिभा पवार, माधुरी गयावळ, सतीश गयावळ, उदय कुलकर्णी, विजय शेंडगे या सगळ्यांचे चांगले सहकार्य लाभते. त्यामुळे आमचे हे कार्यक्रम दरवेळी चांगल्या पद्धतीने पार पडत असतात. यावर्षी वर्धापन दिनानिमित्त काहीतरी एक वेगळा कार्यक्रम करायचा असे आमच्या डोक्यात होते. दरवर्षी तर अतिशय थाटामाटात आमचा वर्धापन दिन साजरा होत असतो, परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे हा वर्धापन दिन आपल्याला साजरा करता येत नाही. तेव्हा काहीतरी वेगळेपणा असावा म्हणून पुण्याबाहेरील महिला गझलकारांचा मुशायरा या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे. आणि ह्या मुशायऱ्यामध्ये
संजीवनी तोफखाने कोल्हापूरवरून, ज्योत्स्ना राजपूत पनवेलहून, डॉक्टर स्नेहल कुलकर्णी गारगोटीहून, माननीय शिल्पा जोशी पनवेल, डॉक्टर अमिता गोसावी मिरज, स्वरूपा सामंत डोंबिवली, हेमलता पाटील शहादा, रत्नमाला शिंदे ठाणे, निर्मिती कोलते सातारा, मानसी चाफेकर रोहा आणि ज्योती शिंदे रोहा. याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत प्रतिभा सराफ. या मुंबईहून या ठिकाणी अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं आहे. तर ह्या महाराष्ट्राच्या विविध भागातून या सर्व पुण्याबाहेरच्या कवयित्रींना, गझलकारांना एकत्र आणण्याच्या मागचा हेतू असा होता की पुण्यातल्या गझलकारांना आम्ही नेहमीच ऐकलेलं आहे, तर पुण्याबाहेरील गझलकारांना आपण ऐकावं आणि इतरांनाही त्यांच्या गझल ऐकायला उपलब्ध करून द्यावं, हा एक प्रांजळ हेतू या पाठीमागे आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या विविध भागातील गझल आपण ऐकणार आहोत, तर त्या मातीचा गंध, रंग, रूप त्यांच्या गझलमधून नक्कीच आपल्याला जाणवणार आहे. कारण कुठे कोल्हापूर, मिरज, तर इकडे एकदम पनवेल, मुंबई, तसेच शहादा, रोहा, म्हणजे सगळ्या भागातल्या गझलकारा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचे रंगरूप आपल्याला ह्या गझलमधून दिसणार आहे. कुणी मुलीबद्दल गझल सादर करणार आहे, तर कुणी आईची गझल सादर करणार आहेत, कुणी प्रेयसी, कुणी पत्नी, कुणी बहीण, या सगळ्याच भूमिकांमधून त्यांच्या वेगवेगळ्या गझल आपण आज ऐकणार आहोत. या गझल संमेलनासाठी या सर्व पुण्याबाहेरच्या कवयित्रींनी होकार दिला आणि आपले व्हिडिओज पाठवले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. सर्वच कार्यक्रम करताना प्रामुख्याने यामागे धनंजय तडवळकर आणि आम्ही दोघं जण हे कार्यक्रम आखणी करत असतो. त्यांचे बहुमोल असं सहकार्य असतं, किंबहुना त्यांच्या उत्साहानेच सातत्याने कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळते आणि मला नवीन नवीन कार्यक्रम सुचतात. त्या कार्यक्रमांना तडवळकर नेहमीच उत्तम पद्धतीने साथ देतात. त्यामुळे आमचे हे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने होत राहतात. तेव्हा पुन्हा एकदा आपणा सर्व गझलकारांचे मी मनापासून आभार मानते. सगळ्यात महत्त्वाचे की पुण्याबाहेरील सर्व गझलकारा असल्या तरी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मात्र पुण्यातील सुप्रसिद्ध गझलकारा प्राजक्ता पटवर्धन ही करणार आहे. संचालन अर्थातच पुण्यातनं होणार आहे, कारण कार्यक्रम पुण्यातल्या संस्थेचा आहे. तर प्राजक्ता अतिशय हसतमुख अशी गझलकारा आणि अत्यंत सुंदर पद्धतीने ती सूत्रसंचालन करते. तर आपण आता तिच्या सूत्रसंचालनाचा आणि सर्व सहभागी निमंत्रित गझलकारांच्या गझलांचा आस्वाद घेऊया आणि सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि धन्यवाद. मंडळी, खरं तर साहित्यदीप प्रतिष्ठानने मला या आगळ्या वेगळ्या मुशायऱ्याचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी साहित्यदीपचे अगदी मनापासून आभार मानते. खूप खूप आभार. स्त्री आज कित्येक शिखरे पादाक्रांत करत आहे. आपल्यासोबत आपल्या घराला सुद्धा तिचे कर्तृत्व बघण्याची सवय लावते आहे आणि आज आपल्या मुशायऱ्याला अध्यक्ष म्हणून ज्या लाभल्या आहेत त्या एक कर्तृत्ववान गझलकार आहेत. प्रतिभाताई मुंबईच्या कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राच्या व्याख्यात्या आहेत. त्यांनी लेखनाचे जवळजवळ सगळेच प्रकार हाताळलेले आहेत. अनेक पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली असून त्या सगळ्याच पुस्तकांना अनेकाधिक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. एक अत्यंत प्रगल्भ आणि बहुआयामी अशा या प्रतिभाताई सराफ. मी प्रतिभाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत मांडावे. प्रतिभाताई. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान ही पुण्यातील साहित्यविषयक कार्यक्रम करणारी महत्त्वाची संस्था आहे आणि या संस्थेने गझलदीप या कार्यक्रमात मला अध्यक्ष या नात्याने निमंत्रित केले, याबद्दल सर्वप्रथम मी संस्थेचे आभार मानते. या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये साहित्यदीप प्रतिष्ठानचा वर्धापन दिन असतो आणि याच महिन्यामध्ये सुरेश भट यांची
जयंतीही असते. आणि गझल म्हटलं की सुरेश भट. त्यामुळे सुरेश भटांची गझलचा एक शेर ऐकवून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. साहित्य साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्नाताई चांदगुडे या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या आहेत. त्या आदर्श शिक्षिका आहेत, विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत आणि आदर्श उद्योजिका आहेत. आणि मला सर्वात त्यांचं कौतुक अशासाठी वाटतं की त्या निर्मळ मनाच्या आहेत आणि उत्तम रसिक आहेत. त्यांना साथ देणारे त्यांचे कार्यवाह म्हणजे धनंजय तळवळकर हे उत्साहाचा खळखळता जरा आहेतच, उत्तम कार्यकर्ते आहेत. आणि आजच्या काळात जिथे प्रत्येक माणूस स्वतःचीच जाहिरात करतो तिथे तळवळकर आपल्या स्वतःच्या फेसबुक वॉलवर एक शेर एक गझलकार 30 दिवस हा कार्यक्रम महिनोन-महिने राबवत आहेत. तर असे दोघंही उत्तम रसिक या संस्थेमध्ये काम करत आहेत आणि त्यांची एक उत्तम टीम सोबत आहे. साहित्यदीप प्रतिष्ठानने अनेक कार्यक्रम आजवर केलेले आहेत. कवितेविषयक कार्यक्रम आहेत, संगीतमय कार्यक्रम आहेत. एका दिवाळी अंक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मला त्यांनी निमंत्रित केले होते आणि इतकं सुंदर वातावरण की दिवाळीची प्रसन्न पहाट, दारात रांगोळ्या काढलेल्या, दिवे लावलेले, सुगंधी वातावरणात पहाटे गझल मुशायरात मला भाग घेता आले. तर असे अनेक कार्यक्रम त्या घडवून आणत असतात. अत्यंत कल्पक कार्यक्रम अशा त्या घडवून आणत असतात. आणि आज या गझल मुशायरात त्यांनी अक्षरशः मुंबई, पनवेल, रोहा, गारगोटी, मिरज, ठाणे, सातारा, डोंबिवली इथून महिला गझलकारांना निमंत्रित केलेलं आहे. त्यांच्यामध्ये शिल्पा जोशी आहेत, ज्योत्स्ना राजपूत आहे, स्वरूपा सामंत आहे, जयश्री कुलकर्णी आहेत, ज्योती शिंदे आहे, मानसी चाफेकर आहे, डॉक्टर अमिता गोसावी आहेत, हेमलता पाटील आहे, रत्नमाला शिंदे आहे, निर्मिती कोलते आहे, डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आहेत. ह्या सगळ्या उत्तम गझल लिहितात आणि त्यांचं सादरीकरण तर अतिशयच उत्तम असतं. तर त्याचा लाभ आज आपल्याला इथे घेता येणार आहे. तर सगळ्यांना मी शुभेच्छा देते. आणि आजच्या कार्यक्रमाचं निवेदन जी करणार आहे ती माझी मैत्रीण प्राजक्ता पटवर्धन. तर ही सगळ्यांची भरभरून ओळख करून देणार आहे. तर तिची ओळख तिच्या एका गझलच्या शेराने करून देते की आपल्यातले नाते म्हणजे अळवावरचे पाणी, आपल्यातले नाते म्हणजे अळवावरचे पाणी, जगासा आपण दिसतो सुंदर राजा आणि राणी. तर गझलची एक छान व्याख्या पारसीमध्ये आहे की सुखन अज जनान गुप्तन म्हणजे स्त्रीविषयक हळुवारपणे बोलणे, प्रेमालाप करणे, कुजबुजणे. पण इथे मात्र या सगळ्या महिला गझलकार या पुरुषांविषयी मोकळेपणाने बोलणार आहेत आणि इतरही गझल आज आपल्याला ऐकवणार आहेत. सगळ्यांना शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा मला अध्यक्ष म्हणून जो सन्मान दिलात त्याबद्दल मी संस्थेचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद प्रतिभाताई. खूप छान. मंडळी, पाहिलं इतकं प्रभावी व्यक्तिमत्व आज आपल्या मुशायऱ्याला अध्यक्ष म्हणून लाभलं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे, हो ना? आता मुशायऱ्याला सुरुवात करूया. मंडळी, या कोरोना काळामध्ये जी काही बंधनं आलेली आहे त्यात एक सगळ्यात जाचक बंधन काय माहिती आहे का? की आपण आपल्याच लोकांना प्रत्यक्ष भेटू नाही शकत. आता बघा ना, आपण सुद्धा हा मुशायरा असा आभासी जगात घेतो आहोत. पण आमच्या या गझलकार काय म्हणतात पहा, ज्या उन्हाच्या कोपऱ्यावर सावली स्पर्शायची, ज्या उन्हाच्या कोपऱ्यावर सावली स्पर्शायची, हो तिथे तर रोज माझी पावले थांबायची. वेळ नाही माणसांना फोनवर बोलायला, वेळ नाही माणसांना फोनवर बोलायला, फार पूर्वी माणसे भेटायची.
या शहरात माणसांना वेळ नाही म्हणून माणसे भेटत नाहीत अशी तक्रार आहे. पण आता वेळच वेळ आहे लोकांकडे. पण तरीसुद्धा माणूस माणसाला भेटू शकत नाहीये. आयरनी आहे ना. तर हे जे शेर आहेत ते आहेत रोह्याच्या प्रसिद्ध कवयित्री गझलकार मानसी चापेकर यांचे. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. अनेक काव्य स्पर्धातून त्यांनी बक्षिसं मिळवलेली आहेत. मी मानसीला आमंत्रित करते की तिने तिची गझल सादर करावी. मानसी. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित गझल मुशायऱ्यामध्ये मी मानसी चापेकर रोहा इथून आपल्यासाठी एक गझल सादर करत आहे. गझल घ्यायच्या आधी एक मतला आणि 2 शेर हे आपल्या पुढे सादर करत आहे. तर मतला असा आहे, किती नुकसान झाले ह्या मनाचे काय सांगू, किती नुकसान झाले ह्या मनाचे काय सांगू, तुला कळलेच नाही तर कशाचे काय सांगू. दुसरा शेर असा आहे की पुन्हा जोडून काहीही तसा उपयोग नाही, पुन्हा जोडून काहीही तसा उपयोग नाही, जिथे तुटलेच सारे, जिथे तुटलेच सारे त्या क्षणाचे काय सांगू. आणि तिसरा शेर असा आहे की मला चालायचे होतेच रस्त्यावर सुखाच्या, मला चालायचे होतेच रस्त्यावर सुखाच्या, कसा रस्ता कशी वळणे, कसा रस्ता कशी वळणे, उन्हाचे काय सांगू. आणि म्हटला असा होता की किती नुकसान झाले ह्या मनाचे काय सांगू, तुला कळलेच नाही तर कशाचे काय सांगू. आणि माझी गझल पेश करते आहे. म्हटला असा आहे, का उगाचच आरशाला दोष सारा द्यायचा, का उगाचच आरशाला दोष सारा द्यायचा, गुण त्याचा जर असे आहे तसे दावायचा, का उगाचच आरशाला दोष सारा द्यायचा, गुण त्याचा जर जसे आहे तसे दावायचा. केवढ हे चित्रात भरले रंग दोघांनी मिळून, केवढ हे चित्रात भरले रंग दोघांनी मिळून, वेदनांचा रंग काळा, वेदनांचा रंग काळा, पण कसा लपवायचा. पुढचा शेर असा आहे, दुःख त्याचे दुःख माझे एवढे स्वीकारले, दुःख त्याचे दुःख माझे एवढे स्वीकारले, सुखही तर तो मला संपूर्णतेने द्यायचा, दुःख त्याचे दुःख माझे एवढे स्वीकारले, सुखही तर तो मला संपूर्णतेने द्यायचा. तोच रस्ता तीच गर्दी त्याच इच्छा रोजच्या, तोच रस्ता तीच गर्दी त्याच इच्छा रोजच्या, वेगळा का दिवस तरीही रोजचा वाटायचा. तोच रस्ता तीच गर्दी त्याच इच्छा रोजच्या, वेगळा का दिवस तरीही रोजचा वाटायचा. कळत असते चूक आहे. हा शेर बघा की कळत असते चूक आहे पण तरी जातो पुढे, कळत असते चूक आहे पण तरी जातो पुढे. एक असतो काळना, एक असतो काळना काहीतरी हरवायचा, भावनांची छानशी घालायची नीटशी घडी. बघा, भावनांची छानशी घालायची नीटशी घडी, कोपरा दुखरा, कोपरा दुखरा मधोमध नेमका दुमडायचा, भावनांची छानशी घालायची नीटशी घडी, कोपरा दुखरा मधोमध नेमका दुमडायचा. आणि गझलचा शेवटचा शेर असा आहे की जे मिळाले चांगले, जे मिळाले चांगले, नाही मिळाले सोडले,
जे मिळाले चांगले नाही मिळाले सोडले. जे जवळ आहे तयावर, जे जवळ आहे तयावर जीवही उधळायचा. आणि का उगाचच आरशाला दोष सारा द्यायचा. गुण त्याचा जर असे आहे तसे दावायचा. धन्यवाद. वा मानसी वा, सुंदर गझल, सुंदर सादरीकरण. मानसीच्या गझलेच्या एका शेरावरून मला ज्येष्ठ गझलकार कैलासवासी इलाही जमादार यांचा एक शेर आठवला पहा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, प्रत्येक माणसाचा तो चेहरा असावा. अतिशय गाजलेली गझल आहे ही त्यांची. त्यांचं नुकतंच निधन झालं. मराठी गझल विश्वामध्ये एक खूप मोठी पोकळी तयार झाली आहे आणि ही कधीही भरून न निघणारी आहे. या मुशाऱ्याच्या निमित्ताने त्यांना हीच आदरांजली. इलाही सर, मिस यू. मंडळी, दुःख वेदना ही स्त्रीची अविभाज्य अंग आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. हे शेर पहा. हे दुःख जीवनाचे साकारले पुन्हा मी, हे दुःख जीवनाचे साकारले पुन्हा मी, निष्पाप यातनांना नावाजले पुन्हा मी. पिंडास कावळे हे टोचून आज गेले, पिंडास कावळे हे टोचून आज गेले, राखेत वेदनेला झंकारले पुन्हा मी. आपल्या वेदनेला हास्याने झाकून झंकारायला लावणाऱ्या या गझलकार सुद्धा आहेत रोह्याच्या. त्यांचं नाव आहे ज्योती शिंदे. ज्योती यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्या रोहा साहित्य परिषदेच्या सल्लागार पदावर कार्यरत आहेत. मुंबई आकाशवाणी तसेच अनेक काव्य संमेलनातून त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. मी आमंत्रित करते ज्योती शिंदे यांना त्यांनी त्यांची गझल सादर करावी. ज्योती. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित ऑनलाईन गझल मुशाऱ्यामध्ये मी सौ ज्योती परशुराम शिंदे, रोहा, रायगड आपल्या समोर माझी एक गझल सादर करीत आहे. त्याआधी एक मतला 2 शेर. मतला असा आहे. अजून वेडी आशा मजला छळते आहे, अजून वेडी आशा मजला छळते आहे, अजून ओली जखम मनाची सलते आहे, अजून वेडी आशा मजला छळते आहे, अजून ओली जखम मनाची सलते आहे. शेर पहा. उरले सुरले हे वेदावे नकोच आता, उरले सुरले हे वेदावे नकोच आता, रागालाही शांत सख्या मी करते आहे, अजून वेडी आशा मजला छळते आहे. शेर पहा. दुःखाची मी कधीच नाही नोंद ठेवली, दुःखाची मी कधीच नाही नोंद ठेवली, तुझ्याच साठी नात्यांशी ही लढते आहे, तुझ्याच साठी नात्यांशी ही लढते आहे. आता गझल सादर करते. मतला असा आहे. नकोसे वाटते आहे रिते आयुष्य माझे, नकोसे वाटते आहे रिते आयुष्य माझे, उगाचच ओढते आहे रिते आयुष्य माझे, नकोसे वाटते आहे रिते आयुष्य माझे, उगाचच ओढते आहे रिते आयुष्य माझे. शेर पहा. मनाशी कोंडले मी दुःख माझे कैक वेळा, मनाशी कोंडले मी दुःख माझे कैक वेळा, स्वतःशी भांडते आहे रिते आयुष्य माझे, नकोसे वाटते आहे रिते आयुष्य माझे. शेर पहा. उन्हाची वाट अवघड चालवत नाही मला पण, उन्हाची वाट अवघड चालवत नाही मला पण, प्रवासी थांबते आहे रिते आयुष्य माझे, नकोसे वाटते आहे रिते आयुष्य माझे. पुढचा शेर. कुणाला काळजी नाही आता माझ्या मनाची, कुणाला काळजी नाही आता माझ्या मनाची, जीवाला जाळते आहे रिते आयुष्य माझे, नकोसे वाटते आहे रिते आयुष्य माझे.
शेवटचा शेर. अपेक्षा का करावी आजही खोट्या सुखाची. अपेक्षा का करावी आजही खोट्या सुखाची. सुखाला टाळते आहे रिते आयुष्य माझे. नकोसे वाटते आहे रिते आयुष्य माझे. उगाचच ओढते आहे रिते आयुष्य माझे. उगाचच ओढते आहे रिते आयुष्य माझे. धन्यवाद. खूप सुंदर गझल ज्योती, अतिशय सुंदर सादरीकरण, खूप छान. मंडळी, अहमद फराज यांनी लिहिलेली आणि मेहंदी हसन यांनी अजरामर केलेली एक गझल आहे, अर्थातच रंजिश ही सही. रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ. या गझलेने कित्येक जणांच्या मनाच्या तारा छेडल्या, जखमा उकलल्या. त्यानंतरही अनेक शायरांनी या गझलेत अनेक सुंदर सुंदर वेगळे वेगळे शेर सुद्धा रचले. आत्ता ज्या गझलकार आपल्या समोर येणार आहेत त्यांचे हे शेर साधारण याच धर्तीवर आहेत. हे शेर पहा. घास चिमणीचा मला पुन्हा जरा भरवून जा. घास चिमणीचा मला पुन्हा जरा भरवून जा. साद तू ऐकून माघारी पुन्हा येऊन जा. ऐकना सांगायच्या आहेत ज्या गोष्टी तुला. ऐकना सांगायच्या आहेत ज्या गोष्टी तुला. स्वप्नही चालेल पण एकदा येऊन जा. वा वा वा, खूप सुंदर. हे शेर आहेत एक अतिशय संपन्न व्यक्तिमत्व असलेल्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे कार्पोरेट क्षेत्रापासून आकाशवाणी, नाटक, काव्य, लेखन अशा अनेक क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मुंबईच्या स्वरूपा सामंत यांचे शेर आहेत. मी स्वरूपाला विनंती करते की तिने तिची गझल सादर करावी. स्वरूपा. नमस्कार, मी स्वरूपा सामंत, मुंबईहून. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित गझल मुशायऱ्यामध्ये मी आज माझी एक गझल सादर करत आहे. थोडक्यात ओळख माझी करून देते. ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये मी काही वर्ष काम केलं आणि ट्रेनिंग क्षेत्रातही काही वर्ष केलं. काही पर्सनल कारणांमुळे जॉब सोडावा लागला आणि त्यानंतर होममेकर हा फुल टाईम जॉब करते आहे. गझल सादर करते. आईची आठवण म्हणून एक दोन शेर, एक मधला दोन शेर तिच्यासाठी. माया ममता अर्थ समजला ती गेल्यावर. माया ममता अर्थ समजला ती गेल्यावर. विव्हळता हुंदका अडकला ती गेल्यावर. तिने निभावून नेले सगळे सर्व सोसले. तिने निभावून नेले सगळे सर्व सोसले. हिशोब चिंध्यांचा सापडला ती गेल्यावर. तिच्याबरोबर वाद घातला अनेकदा मी. तिच्याबरोबर वाद घातला अनेकदा मी. तिच्या सुरातच सूर मिसळला ती गेल्यावर. माया ममता अर्थ समजला ती गेल्यावर. विव्हळता हुंदका अडकला ती गेल्यावर. ही आईसाठीची होती. आणि आता गझल घेते. वृथा ही धावपळ वेडी कितीसा काळ आयुष्या. वृथा ही धावपळ वेडी कितीसा काळ आयुष्या. निरर्थक स्वार्थ सगळ्याचा मला सांभाळ आयुष्या. कसा हा चिंब ओलासा असा दुष्काळ आयुष्या. कसा हा चिंब ओलासा असा दुष्काळ आयुष्या. सुखांच्या सावल्या नुसत्या घरी आबाळ आयुष्या. गुन्हा केलाच नाही मी तरी का आळ आयुष्या. गुन्हा केलाच नाही मी तरी का आळ आयुष्या. मनाचा एक हा कोना जरा तू टाळ आयुष्या. मनाचा एक हा कोना जरा तू टाळ आयुष्या. जुने ते दाखले दुखरे कधी तू जाळ आयुष्या. जुने ते दाखले दुखरे कधी तू जाळ आयुष्या.
कशाला वांझ दुःखाला निपजले बाळ आयुष्या. जुने ते दाखले दुखरे कधी तू जाळ आयुष्या. कशाला वांझ दुःखाला निपजले बाळ आयुष्य. आणि शेवट आहे, दिलेली वेळ एखादी तरी तू पाळ आयुष्या. दिलेली वेळ एखादी तरी तू पाळ आयुष्या. कधी काट्यांविनाही दे फुलांची माळ आयुष्या. कधी काट्यांविनाही दे फुलांची माळ आयुष्या. वृथा ही धावपळ वेडी कितीसा काळ आयुष्या. निरर्थक स्वार्थ सगळ्याचा मला सांभाळ आयुष्या. मला सांभाळ आयुष्या. नमस्कार. खूप सुंदर गझल स्वरूपा आणि अतिशय सुंदर सादरीकरण नेहमीप्रमाणेच. मंडळी, स्त्री आणि नाविन्यपूर्ण पदार्थ यांचं एक अजोड नातं आहे. अर्थात तुम्हाला माहीत असेलच, मी पण अधूनमधून मास्टर शेफ या हॅशटॅग खाली काहीतरी आपल्या फुटकळ अशा रेसिपीज टाकत असते. तर एकूण सांगायचा मुद्दा हा आहे की स्त्री आणि एक स्वयंपाकघर, तिचं त्यातलं वावरणं, तिथलं काम करणं, ह्याचं एक, आणि जे काही ती बनवते त्याचं एक अतूट, एक अजोड असं नातं आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीला अन्नपूर्णेचं स्थान दिलेलं आहे. आता येणाऱ्या गझलकार म्हणजे अशाच एक अन्नपूर्णा आहेत. त्या खानदेश यात्रा या कार्यक्रमात मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या बरं. आता या गझलेमध्येही त्यांनी त्यांच्या खयालांना, रदीफांना, काफियांना असा मस्त तडका लावून उत्तम रीतीने एक गझल सादर करतील त्या. या गझलकार आहेत शहादा नंदुरबार येथील हेमलता पाटील. ऐकूया त्यांची गझल. हेमलताताई, आपली गझल आपण सादर करावी. नमस्कार, मी हेमलता पाटील. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित गझल मुशायऱ्यात मी माझी एक गझल पेश करते. गझल घेण्याआधी एक मतला आणि 2 शेर पेश करते. सावलीच्या उरी पेटण्यासारखे, सावलीच्या उरी पेटण्यासारखे, ऊन आहे कुठे जाळण्यासारखे. आत आहे जरी साचल्यासारखे, आत आहे जरी साचल्यासारखे, फार नाही तुला सांगण्यासारखे. जाळली अंतरी मीच माझी चिता, जाळली अंतरी मीच माझी चिता, काय उरले अजून सोसण्यासारखे. गझल पेश करते. गझलेचा मतला असा आहे बघा. फुलांचे रंग सांजेला विरत जाणे अटळ असते, फुलांचे रंग सांजेला विरत जाणे अटळ असते, उन्हाने केसई काळे पिकत जाणे अटळ असते. पुढचा शेर बघा. मनाची काजळी झटकत जळत जाणे अटळ असते, मनाची काजळी झटकत जळत जाणे अटळ असते, व्यथा लपवून वातीला हसत जाणे अटळ असते. अरे हा मोह जगण्याचा तुला लागेल सोडावा, अरे हा मोह जगण्याचा तुला लागेल सोडावा, हळू ही गाठ जन्माची सुटत जाणे अटळ असते. कितीही ठेवली जपुनी तरीही लागतो धक्का, कितीही ठेवली जपुनी तरीही लागतो धक्का, जखम नुकतीच भरलेली उलत जाणे अटळ असते. कितीही आग होऊ दे, कितीही दाह देऊ दे, कितीही आग होऊ दे, कितीही दाह होऊ दे, व्यथा अश्रुत भिजल्यावर विझत जाणे अटळ असते. मुलामाही चढवला अन कितीही रंगल्या भिंती, मुलामाही चढवला अन कितीही रंगल्या भिंती, तरी मजबूत पायाचे खचत जाणे अटळ असते. शेवटचा शेर बघा. सुटत जातात काळाच्या जसे हातून क्षण काही, सुटत जातात काळाच्या जसे हातून क्षण काही, तसे या ओंजळीतून सुख गळत जाणे अटळ असते. फुलांचे रंग सांजेला विरत जाणे अटळ असते, उन्हाने केसई काळे पिकत जाणे अटळ असते. धन्यवाद. वा वा, जोरदार तडका होता बरं हेमलताताई तुमचा. सुंदर गझल. मंडळी, हे शेर पहा. या उन्हावर मात केली पाहिजे, या उन्हावर मात केली पाहिजे,
सावली आयात केली पाहिजे. काय सुंदर खयाल आहे ना. सांगलीच्या गझलकार निर्मिती कोलते यांचा हा शेर आहे. यावरून मला माझा एक शेर आठवतो. का आताशा हा उन्हाळा अंतरीचा सोसवेना, का आताशा हा उन्हाळा अंतरीचा सोसवेना, संगही आता तुझ्या अन सावलीचा आवडेना. ऊन सावली ही प्रतीकं वापरून अनेक कवी गझलकारांनी रचना निर्माण केल्या असतील. मंडळी, निर्मिती अतिशय तरल आणि संवेदनशील लेखिका, कवयित्री आणि गझलकार आहे. कुठल्याही प्रसंगात तिच्या डोळ्याचं तळं व्हायला वेळ नाही लागत. तर आता ऐकूया निर्मिती कोलते हिची निर्मिती एक गझल सादर कर. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित गझल मुशायऱ्यामध्ये मी निर्मिती कोलते माझी एक गझल सादर करते आहे. गझलेआधी एक मतला, 2 शेर. नदी डोळ्यातली थोडी उथळ झाली, नदी डोळ्यातली थोडी उथळ झाली, किती मग आसवांची धावपळ झाली. तुझ्या स्पर्शात विरले डाग दुःखांचे, तुझ्या स्पर्शात विरले डाग दुःखांचे, तिच्या डोळ्यातली स्वप्ने नितळ झाली. उन्हे पाऊस छेदून धावली खाली, उन्हे पाऊस छेदून धावली खाली, तुझ्यानंतर ऋतूंची सरमिसळ झाली. छोट्या बहरची गझल. तुझा पत्ता विसरण्याची गरज आहे हरवण्याची, तुझा पत्ता विसरण्याची गरज आहे हरवण्याची, कुठे आले अजून स्टेशन, कुठे आले अजून स्टेशन, किती घाई उतरण्याची. उतारावर सख्याचे घर, उतारावर सख्याचे घर, तिला भीती घसरण्याची. नवी ही खोड आजीची, नवी ही खोड आजीची, जुन्या पेट्या उघडण्याची. तुला कुठले नको बंधन, तुला कुठले नको बंधन, तिची इच्छा अडकण्याची. तुला कुठले नको बंधन, तिची इच्छा अडकण्याची. घड्याळाला दिली शिक्षा, घड्याळाला दिली शिक्षा, पुढे काटे ढकलण्याची. चुलीला काळजी नसते, चुलीला काळजी नसते, कधी पोळी करपण्याची. गरज आहे हरवण्याची, तुझा पत्ता विसरण्याची. साहित्यदीप प्रतिष्ठानचे खूप खूप आभार मला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. जोरदार निर्मिती, खूप छान. असं म्हणतात की उच्च गझल आणि सुंदर सादरीकरण. मंडळी, यानंतर अशा एका गावाहून या एक गझलकार येत आहेत की ते गाव जगात भारी. शहर की इस भीड़ में चल तो रहा हूँ, शहर की इस भीड़ में चल तो रहा हूँ, जहन में पर गाँव का नक्शा रखा है. ताहिर आझिम यांचा हा शेर आहे. हा शेर मला लागू होतो कारण आताच्या ज्या गझलकार येणार आहेत त्या जगात भारी गावावरून येणार आहेत आणि ते जगात भारी गाव म्हणजे कोल्हापूर. तर आता आपल्या समोर येत आहेत जगात भारी कोल्हापूरच्या संजीवनी तोफखाने. त्यांचे काव्यसंग्रह, बालगीत संग्रह, प्रवास वर्णनं असं उदंड लेखन त्यांनी केलेलं आहे. कोल्हापुरातल्या अनेक साहित्य संबंधित संस्थांशी किंवा त्या संस्थांच्या कार्यकारिणीवर त्या सभासद आहेत. त्यांचे हे शेर पहा. प्रारब्ध हेच त्यांचे असणार माहिती हे, प्रारब्ध हेच त्यांचे असणार माहिती हे, जन्मास जीव आला मरणार माहिती हे. जमवीत चीज वस्तू, जमवीत चीज वस्तू हव्यास संपलाना, जमवीत चीज वस्तू हव्यास संपलाना, येथेच सर्व काही पुरणार माहिती हे. खूप 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 सुंदर शेर आहेत हे. आणि आता मी आमंत्रित करते या
शेराच्या ज्या मालक आहेत संजीवनी तोफखानेताई कोल्हापूरच्या, त्यांनी आपली गझल सादर करावी. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित गझल मुशायऱ्यामध्ये मी डॉक्टर संजीवनी तोफखाने माझी वागेश्वरी वृत्तातील कसे सावरावे ही गझल सादर करीत आहे. त्यापूर्वी एक मतला आणि 2 शेर. लढते अजून आहे माझीच मी लढाई, लढते अजून आहे माझीच मी लढाई, नाती किती जपावी पत्नी बहीण आई, नारीस नियमनीती सारी तिला मनाई, स्त्री मुक्त आज झाली मारू कशी बढाई. पुढचा शेर बघा. गर्भात मारती जे जीवास त्या बिचाऱ्या, गर्भात मारती जे जीवास त्या बिचाऱ्या, माता पिता नव्हे ते स्वार्थांधकी कसाई, माता पिता नव्हे ते स्वार्थांधकी कसाई. गझल आहे कसे सावरावे. तुला मी मला तू सख्या सांगणारे, किती सावरावे कसे सांगना. तुला मी मला तू सख्या सांगणारे, किती सावरावे कसे सांगना. मनीच्या विचारा कसे आवरावे, किती सावरावे कसे सांगना. धरेने रवीच्या सभोवती फिरावे, धरेने रवीच्या सभोवती फिरावे, तसे मी असावे तुझ्या भोवती. नको चांदण्या या नको चंद्रतारे, किती सावरावे कसे सांगना. पुढचा शेर बघा. निशेने उशेची प्रतीक्षा करावी, निशेने उशेची प्रतीक्षा करावी, दवाने फुलांनी भिजावे जसे, तसे मी स्मृतींना स्मरावे जपावे, किती सावरावे कसे सांगना. कळाले मला मी न राधा न मीरा, कळाले मला मी न राधा न मीरा, जनी नामयाची अरे मी नसे. भजावे पुजावे तुझे नाम घ्यावे, किती सावरावे कसे सांगना. मिळावा विसावा तुझ्या पावलांशी, मिळावा विसावा तुझ्या पावलांशी, मिळावी तुझी प्रीत या जीवनी. तुला आळवावे तुझे गीत गावे, किती सावरावे कसे सांगना. तुला मी मला तू सख्या सांगणारे, किती सावरावे कसे सांगना. मनीच्या विचारा कसे आवरावे, किती सावरावे कसे सांगना, किती सावरावे कसे सांगना. धन्यवाद. मग कशी वाटली जगात भारी गावातली जगात भारी गझल? मंडळी, पुढच्या गझलकार आहेत ठाण्याच्या रत्नमाला शिंदे. लोकमत, सप्तरंग अशा अनेक प्रसिद्ध दैनिकांमधून त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे. अनेक मुशायरे काव्यसंमेलनातून त्यांनी त्यांचा उल्लेखनीय सहभाग नोंदवलेला आहे. तिचे हे शेर पहा. देव मानू नये कुणालाही, देव मानू नये कुणालाही, एक माणूस मग कमी होतो. किंवा हौस पुरवू नयेच पाण्याची, हौस पुरवू नयेच पाण्याची, पीत जावी तहानही खाली. काय जोरदार शेर आहे ना. ऐकूया रत्नमालाची गझल रत्नमाला. नमस्कार, मी रत्नमाला शिंदे. साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे आयोजित गझल मुशायऱ्यासाठी मी एक गझल सादर करत आहे. त्याआधी एक मतला 2 शेर. तुला परतायचे नाही मला परतायचे नाही, तुला परतायचे नाही मला परतायचे नाही, तुला वाकायचे नाही मला मोडायचे नाही, तुला परतायचे नाही मला परतायचे नाही, तुला वाकायचे नाही मला मोडायचे नाही. किती बघ वेगळे हेतू तुझ्या माझ्या प्रवासाचे,
किती बघ वेगळे हेतू तुझ्या माझ्या प्रवासाचे, तुला थांबायचे नाही मला पोचायचे नाही. किती बघ वेगळे हेतू तुझ्या माझ्या प्रवासाचे, तुला थांबायचे नाही मला पोचायचे नाही. आणि विचित्रच अंत आहे हा तुझ्या माझ्या कहाणीचा, विचित्रच अंत आहे हा तुझ्या माझ्या कहाणीचा. तुला वाचायचे नाही मला वाचायचे नाही. विचित्रच अंत आहे हा तुझ्या माझ्या कहाणीचा, तुला वाचायचे नाही मला वाचायचे नाही. आणि एक गझल सादर करते. काय खोटे अन खरे ते ठरवले आहेस तू, काय खोटे अन खरे ते ठरवले आहेस तू, वाटते आहे तुला जे मानले आहेस तू. काय खोटे अन खरे ते ठरवले आहेस तू, वाटते आहे तुला जे मानले आहेस तू. जे मला बोलायचे मी बोलले आहे कुठे, जे मला बोलायचे मी बोलले आहे कुठे, जे तुला ऐकायचे ते ऐकले आहेस तू. हृदय मेंदू आणि मनही खात आहे बघ किती, हृदय मेंदू आणि मनही खात आहे बघ किती, कोणते भलते जनावर पाळले आहेस तू. काय वारंवार इतके आठवत आहे तुला, काय वारंवार इतके आठवत आहे तुला, गिरवतो आहेस का जे खोडले आहेस तू. काय वारंवार इतके आठवत आहे तुला, गिरवतो आहेस का जे खोडले आहेस तू. आणि हे बरे झाले तुला किंमत कळाली शेवटी, हे बरे झाले तुला किंमत कळाली शेवटी, शून्य आहे एक मी हे जाणले आहेस तू, शून्य आहे एक मी हे जाणले आहेस तू. काय खोटे अन खरे ते ठरवले आहेस तू, वाटते आहे तुला जे मानले आहेस तू. धन्यवाद. खूप सुंदर गझल रत्नमाला, अतिशय सुंदर. मंडळी, यानंतरच्या ज्या गझलकार आहेत त्यांचं मला नेहमीच कौतुक वाटतं. का विचारा? कारण गझल सादर करताना हातात कागद किंवा फोन यातलं काहीही त्यांच्या हातात नसतं. सगळ्या गझल कशा अशा पाठ तोंड पाठ. ओळखला असेलच या गझलकारा कोणते? अगदी बरोबर, या आहेत पनवेलच्या ज्योत्स्ना राजपूत ताई. ज्योत्स्ना ताई एक अतिशय सुहृद, सहृदय आणि हसतमुख गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित आभास ऋतू, शब्दसावली या काव्यसंग्रहाच्या कवयित्री ज्योत्स्नाताई. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांची गझल सादर करावी. ज्योत्स्नाताई. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित गझल मुशायरा मी ज्योत्स्ना राजपूत माझी एक गझल सादर करते. त्यापूर्वी एक मतला दोन शेर. की बोलबाला वेदनांचा फार झाला, बोलबाला वेदनांचा फार झाला, भावनांचा केवढा व्यापार झाला. बोलबाला वेदनांचा फार झाला, भावनांचा केवढा व्यापार झाला. तू दिल्या जखमा अशा या मोजक्या की, तू दिल्या जखमा अशा या मोजक्या की, मोजताना आकडाही पार झाला. तू दिल्या जखमा अशा या मोजक्या की, मोजताना आकडाही पार झाला. आणि घातला पाया जिथे मी मंदिराचा, घातला पाया जिथे मी मंदिराचा, आज तेथे नर्तिकांचा बार झाला, आज तेथे नर्तिकांचा बार झाला. गझल घेते. की तुला समजून घेताना मला समजून घेऊ का, तुला समजून घेताना मला समजून घेऊ का, नको ही सावली आता जरासे ऊन घेऊ का. तुला समजून घेताना मला समजून घेऊ का, नको ही सावली आता जरासे ऊन घेऊ का. आणि दुसरा शेर आहे की कधीचे बालपण माझे तसेही बंद पेटीतच, कधीचे बालपण माझे तसेही बंद पेटीतच, तिला उघडून माझी बाहुली
उचलून घेऊ का? तिला उघडून माझी बाहुली उचलून घेऊ का? आणि किती घोंगावते आहे उगा पेल्यातले वादळ, किती घोंगावते आहे उगा पेल्यातले वादळ, जराशी शांतता टाकून मी ढवळून घेऊ का? किती घोंगावते आहे उगा पेल्यातले वादळ, जराशी शांतता टाकून मी ढवळून घेऊ का? आणि पुढचा शेर आहे की कळीला वाटते चिंता तिच्या पुढल्या भविष्याची. कळीला वाटते चिंता तिच्या पुढल्या भविष्याची, कुणी पहायच्या आधी म्हणे उमलून घेऊ का? कळीला वाटते चिंता तिच्या पुढल्या भविष्याची, कुणी पहायच्या आधी म्हणे उमलून घेऊ का? आणि नको ना एवढी दुःखे तुझ्या एकाच वाट्याला, नको ना एवढी दुःखे तुझ्या एकाच वाट्याला, मलाही पाहिजे थोडी जरा वाटून घेऊ का? नको ना एवढी दुःखे तुझ्या एकाच वाट्याला, मलाही पाहिजे थोडी जरा वाटून घेऊ का? आणि शेवटचा शेर आहे की स्वभावाला तुझ्या कोठे तसेही भेटले औषध, स्वभावाला तुझ्या कोठे तसेही भेटले औषध, तुझा तू ठेव आता तोच मी बदलून घेऊ का? स्वभावाला तुझ्या कोठे तसेही भेटले औषध, तुझा तू ठेव आता तोच मी बदलून घेऊ का? तुला समजून घेताना मला समजून घेऊ का? नको ही सावली आता जरासे ऊन घेऊ का? धन्यवाद. पाहिलेत मंडळी, नव्हता ना हातात कागद किंवा फोन वगैरे काही, अशाच आहेत ज्योत्स्नाताई. खूप छान सादरीकरण. मंडळी, सादत म्हणतो म्हणून गेला है, जिस तरह जिस्मानी सेहत बरकरार रखने के लिए कसरत की ज़रूरत है, ठीक उसी तरह जहन की सेहत बरकरार रखने के लिए जहनी वर्जिश की ज़रूरत है. सांगायचा मुद्दा हा की शब्दांशी खेळण्याची किमया जेव्हा जेव्हा मी एखाद्या डॉक्टरांच्या हातात बघते, मला त्यांना दंडवत घालावासा वाटतो. ज्या हाताने माणसांना जीवनदान द्यायचं, त्याच हाताने एखादी तरल गझलसुद्धा उमटू शकते. कशी? कळेल. स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरजेच्या गझलकार डॉक्टर अमिता गोसावी आता आपल्यासमोर गझल सादर करणार आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे त्यांनी केलेल्या गुरुदेव रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. तसेच महादेवी वर्मांच्या 75 कवितांचा त्यांनी अनुवाद केला आहे. अनेक मुशायरे काव्यसंमेलनातून त्यांचा सहभाग असतो. मी आमंत्रित करते अमिताताईंना, त्यांनी त्यांची गझल सादर करावी. अमिताताई. गझल प्रतिष्ठान आयोजित गझल मुशायऱ्यामध्ये मी डॉक्टर अमिता गोसावी आपल्यासमोर गझल सादर करते आहे. गझल सादर करण्यापूर्वी एक मतला आणि 2 शेर. एक चांदणी दर्शन देते, एक चांदणी दर्शन देते, ठीक 10च्या ठोक्याला, कधी न चुकता चंद्र गाठतो त्या सोनेरी मोक्याला, कधी न चुकता चंद्र गाठतो त्या सोनेरी मोक्याला. दूर दूर पळतात माणसे, दूर दूर पळतात माणसे, बघून त्यांना का कायम, कारण कधीच कळले नाही काळ्या मांजर बोक्याला, कारण कधीच कळले नाही काळ्या मांजर बोक्याला. चष्मा कवळी शोधत दमतो देह बिचारा शिणलेला, चष्मा कवळी शोधत दमतो देह बिचारा शिणलेला, वृद्धत्वाचा ताप नकोसा होतो त्याच्या डोक्याला, वृद्धत्वाचा ताप नकोसा होतो त्याच्या डोक्याला. गझल घेते आहे. भिंतीवरती पाल एक चुकचुकत राहिली, भिंतीवरती पाल एक चुकचुकत राहिली, अज्ञाताची निराकारता छळत राहिली, अज्ञाताची निराकारता छळत राहिली. किती युगांचे बंधन होते कळले नाही, किती युगांचे बंधन होते कळले नाही, उन्हा सोबती निमुट सावली फिरत राहिली, उन्हा सोबती निमुट सावली फिरत राहिली. गालावरची खळी अचानक गायब झाली,
गालावरची खळी अचानक गायब झाली. आसवांमध्ये जुई अंगणी भिजत राहिली. आसवांमध्ये जुई अंगणी भिजत राहिली. विहिरीमध्ये तरंग उठले तिच्या व्यथांचे. विहिरीमध्ये तरंग उठले तिच्या व्यथांचे. एक विराणी वाऱ्यावर भिरभिरत राहिली. एक विराणी वाऱ्यावर भिरभिरत राहिली. शेवटचा शेर बघा. स्वातंत्र्याची व्याख्या नव्हती तिला समजली. स्वातंत्र्याची व्याख्या नव्हती तिला समजली. पिंजऱ्यातही कोशरूढींचे जपत राहिली. पिंजऱ्यातही कोशरूढींचे जपत राहिली. धन्यवाद. मला या गझल मुशायऱ्यामध्ये सामील करून घेतल्याबद्दल मी साहित्यदीप गझल प्रतिष्ठानचे आभार मानते. खूप सुंदर गझल अमिताताई आणि अतिशय सुंदर सादरीकरण. आणि तुम्ही ज्या बॅकग्राऊंडवर ही गझल शूट केलेली आहे, कळतंय की तुम्ही तुमच्या अतिशय बिझी शेड्यूलमध्ये ही गझल शूट करून आम्हाला पाठवलेली आहे आणि त्याबद्दल खूप खूप आभार. मंडळी, पुढच्या गझलकारसुद्धा एक डॉक्टरच आहेत. गारगोटी स्थित डॉक्टर स्नेहल कुलकर्णी माझ्या अतिशय आवडत्या गझलकारांपैकी या एक आहेत. त्यांना वैद्यकीय सेवेसाठी पुरस्कार तसेच गझलरंग हाही पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे हे 2 शेर पहा. डरकाळीने एका जागी थिजून गेले नाही. डरकाळीने एका जागी थिजून गेले नाही. तो असला वाघ तरी मी शेळी झालेले नाही. वाऱ्याला ढकलत गेले मी मागे जमेल तितके. वाऱ्याला ढकलत गेले मी मागे जमेल तितके. झोक्याने अलगद इतक्या उंचावर नेले नाही. याला म्हणायचं हिम्मत. जबरदस्त शेर आहेत हे. मी स्नेहलला विनंती करते की तिने तिची गझल सादर करावी. स्नेहल कुलकर्णी. नमस्कार रसिक हो. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित गझल मुशायऱ्यामध्ये मी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी माझी एक गझल सादर करीत आहे. त्यापूर्वी एक मतला आणि 2 शेर घेते. घातली धोक्यात जादा जीवनाच्या भर कुणी. शेपटी समजून केला वार पंजावर कुणी. घातली धोक्यात जादा जीवनाच्या भर कुणी. शेपटी समजून केला वार पंजावर कुणी. वाटते आहे कशाची नेमकी भीती तरी. वाटते आहे कशाची नेमकी भीती तरी. बेडकाच्या राखणीला पाळले अजगर कुणी. बेडकाच्या राखणीला पाळले अजगर कुणी. भाव चिंचेचाच होतो आतल्या माला सवे. भाव चिंचेचाच होतो आतल्या माला सवे. वेगळा नाही विचारत चिंचुक्यांचा दर कुणी. वेगळा नाही विचारत चिंचुक्यांचा दर कुणी. आता माझी गझल सादर करते. विनावाती उजळण्याचा वसा नाही मिळाला. दिव्याला चांदण्यांचा वारसा नाही मिळाला. विनावाती उजळण्याचा वसा नाही मिळाला. दिव्याला चांदण्यांचा वारसा नाही मिळाला. विसंगत खाण होती की नजर होती गढुळली. विसंगत खाण होती की नजर होती गढुळली. हिरा होईल जो तो कोळसा नाही मिळाला. हिरा होईल जो तो कोळसा नाही मिळाला. पुन्हा शर्यत लढवताना बघितली कासवे मी. पुन्हा शर्यत लढवताना बघितली कासवे मी. पुन्हा गवतात निजलेला ससा नाही मिळाला. पुन्हा गवतात निजलेला ससा नाही मिळाला. पुढचा शेर असा आहे. जिथून केलीस ये जा तू घरी वेळी अवेळी. जिथून केलीस ये जा तू घरी वेळी अवेळी. दिवा मागील दाराला कसा नाही मिळाला. दिवा मागील दाराला कसा नाही मिळाला. फुलवले अंग मातीने तुझ्या शोषून धारा. फुलवले अंग मातीने तुझ्या शोषून धारा. तुला मृदगंध तरीही पावसा नाही मिळाला. तुला मृदगंध तरीही पावसा नाही मिळाला. तुला गाठून लाटे पाजले असते शहाळे. तुला गाठून लाटे
पाजले असते शहाळे तराफा पाहिजे होता तसा नाही मिळाला, तराफा पाहिजे होता तसा नाही मिळाला. आता शेवटचा शेर असा आहे बघा. मलाही लाभली नाही नव्हाळी राधिकेची, मलाही लाभली नाही नवाळी राधिकेची, मलाही लाभली नाही नवाळी राधिकेची, तुला अवतार कृष्णाचा जसा नाही मिळाला, तुला अवतार कृष्णाचा जसा नाही मिळाला. विनावाती उजळण्याचा वसा नाही मिळाला, दिव्याला चांदण्यांचा वारसा नाही मिळाला, दिव्याला चांदण्यांचा वारसा नाही मिळाला. धन्यवाद. वा वा वा, खूप सुंदर गझल स्नेहल, अतिशय सुंदर सादरीकरण. मंडळी, पुढच्या गझलकार म्हणजे एक अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. त्या TV आणि न्यूज मीडियामध्येही कार्यरत आहेत. त्या उत्तम लेखिका, कवयित्री, गझलकारसुद्धा आहेत आणि त्या मॅरेथॉन रनरसुद्धा आहेत आणि माझी मैत्रीणसुद्धा आहेत. त्यांचे दिवे अत्तराचे हा अल्बम प्रकाशित झाला आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेलेले आहे. त्यांचे हे 2 शेर पहा. जसा जुईचा गजरा विणता येतो, जसा जुईचा गजरा विणता येतो, तसा मनाचा गुंता करता येतो. तुझा दिलेला स्कार्फ अजूनही आहे, तुझा दिलेला स्कार्फ अजूनही आहे, त्याचा अजूनही शेला करता येतो. अशा या गझलकार म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच, हो ना? बरोबर, त्या आहेत पनवेलच्या शिल्पा देशपांडे. मी शिल्पाला विनंती करते की तिने तिची गझल सादर करावी. शिल्पा. नमस्कार, मी शिल्पा देशपांडे. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित या गझल मुशायरामध्ये मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आणि माझी गझल पेश करण्यापूर्वी मतला आणि 2 शेर. झाडावर काजवे उतरले जागोजागी, झाडावर काजवे उतरले जागोजागी, अंधाराला छिद्र पाडले जागोजागी. झाडावर काजवे उतरले जागोजागी, अंधाराला छिद्र पाडले जागोजागी. या दुनियेतून गौतम वळला माघारियन, या दुनियेतून गौतम वळला माघारियन. आसक्तीचे सुरुंग फुटले जागोजागी, या दुनियेतून गौतम वळला माघारियन. आसक्तीचे सुरुंग फुटले जागोजागी. आणि माझे मी पण विरघळल्याचे कळले जेव्हा, माझे मी पण विरघळल्याचे कळले जेव्हा, माझे मी पण विरघळल्याचे कळले जेव्हा. बुल्लेशाचे घर सापडले जागोजागी, बुल्लेशाचे घर सापडले जागोजागी. झाडावर काजवे उतरले जागोजागी, अंधाराला छिद्र पाडले जागोजागी. आणि आता एक गझल पेश करते आपल्यासाठी. गझलचा मतला असा आहे. डोहाचे हिरवे पाणी निर्धोक समजणे योग्य नव्हे, डोहाचे हिरवे पाणी निर्धोक समजणे योग्य नव्हे, डोहाचे हिरवे पाणी निर्धोक समजणे योग्य नव्हे. माझ्यामध्ये माझे हे बिनधास्त उतरणे योग्य नव्हे, डोहाचे हिरवे पाणी निर्धोक समजणे योग्य नव्हे. माझ्यामध्ये माझे हे बिनधास्त उतरणे योग्य नव्हे. आणि पडशील मरशील अपघाताने इच्छेला सांगते किती, पडशील मरशील अपघाताने इच्छेला सांगते किती. जसे लटकती ट्रेनमध्ये माझ्यात लटकणे योग्य नव्हे, डोहाचे हिरवे पाणी निर्धोक समजणे योग्य नव्हे. पुढला शेर आहे. मंदिरातल्या मूर्तीहूनही जरी लाघवी रूप तिचे,
मंदिरातल्या मूर्तीहूनही जरी लाघवी रूप तिचे, मंदिरातल्या मूर्तीहूनही जरी लाघवी रूप तिचे, तिच्या चेहऱ्यावर नजरेची फुले उधळणे योग्य नव्हे. मंदिरातल्या मूर्तीहूनही जरी लाघवी रूप तिचे, तिच्या चेहऱ्यावर नजरेची फुले उधळणे योग्य नव्हे. डोहाचे हिरवे पाणी निर्धोक समजणे योग्य नव्हे. माझ्यामध्ये माझे हे बिनधास्त उतरणे योग्य नव्हे. आणि पुढला शेर आहे, मुलासारखे उचलून घे आणि तिला स्पर्शू दे उर तुझा. मुलासारखे उचलून घे आणि तिला स्पर्शू दे उर तुझा. नुसत्या शब्दांच्या चुपणीवर गझल पोसणे योग्य नव्हे. नुसत्या शब्दांच्या चुपणीवर गझल पोसणे योग्य नव्हे. आणि शेवटचा शेर आहे, गुन्हे नको तर मुलीस नाही, मुलास ठणकावून पहा. गुन्हे नको तर मुलीस नाही, मुलास ठणकावून पहा. गुन्हे नको तर मुलीस नाही, मुलास ठणकावून पहा. सातच्या पुढे गल्ली बोळी तुझे भटकणे योग्य नव्हे. सातच्या पुढे गल्ली बोळी तुझे भटकणे योग्य नव्हे. डोहाचे हिरवे पाणी निर्धोक समजणे योग्य नव्हे. माझ्यामध्ये माझे हे बिनधास्त उतरणे योग्य नव्हे. धन्यवाद. पुन्हा एकदा आभार मानते मला आमंत्रित केल्याबद्दल. धन्यवाद. शिल्पा, अगदी नेहमीप्रमाणे उत्तम गझल आणि सुरेख सादरीकरण. खूप छान. मंडळी, आपण आता मुशायऱ्याच्या शेवटच्या टप्प्याकडे येत आहोत. या पुढची गझल सादर करायला मी आमंत्रित करते आपल्या आजच्या मुशायऱ्याच्या अध्यक्षा प्रतिभाताई सराफ यांना. त्यांचा परिचय मी सुरुवातीलाच करून दिलेला आहे. त्यांचे हे शेर पहा. सकाळी सकाळी तुला शोधले मी, सकाळी सकाळी तुला शोधले मी, आता सांजवेळी तुला भेटले मी. मनाचा बहरला सुना कोपराही, मनाचा बहरला सुना कोपराही, जुने बोलताना तुला ऐकले मी. खूप सुंदर, एक अतिशय तरल नाजूक असे शेर आहेत हे. आणि मी आमंत्रित करते प्रतिभाताईंना, त्यांनी त्यांची गझल सादर करावी. प्रतिभाताई. नमस्कार, मी प्रतिभा सराफ. साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांनी आयोजित केलेल्या महिला मुशायरात अध्यक्ष या नात्याने मी माझी एक गझल रचना सादर करते. त्याआधी एक मतला, दोन शेर. माळले कवटाळले मी दुःख माझे कोवळे, माळले कवटाळले मी दुःख माझे कोवळे, एकटीने भोगले मी दुःख माझे कोवळे, एकटीने भोगले मी दुःख माझे कोवळे. शेर असा आहे की त्रस्त एकाकी जिण्याचा भार जेव्हा वाढला, त्रस्त एकाकी जिण्याचा भार जेव्हा वाढला, साथ आहे बोलले मी दुःख माझे कोवळे, साथ आहे बोलले मी दुःख माझे कोवळे. चेहरा हसरा दिसावा नेहमी लोकांपुढे, चेहरा हसरा दिसावा नेहमी लोकांपुढे, काजळाने रेखले मी दुःख माझे कोवळे, काजळाने रेखले मी दुःख माझे कोवळे. माळले कवटाळले मी दुःख माझे कोवळे, एकटीने भोगले मी दुःख माझे कोवळे. आणि गझल आहे. आठवणींनी रडता येते कमाल आहे, आठवणींनी रडता येते कमाल आहे, तुझ्या विना मज जगता येते कमाल आहे, तुझ्या विना मज जगता येते कमाल आहे. शेर असा आहे. लिहिण्याचे ते वय सरलेले काल तरीही,
लिहिण्याचे ते वय सरलेले काल तरीही आज तुझ्यावर लिहिता येते कमाल आहे. आज तुझ्यावर लिहिता येते कमाल आहे. तुझ्या विना मज जगता येते कमाल आहे. हात सोडता अपंग झाले सर्वार्थाने. हात सोडता अपंग झाले सर्वार्थाने. मनास माझ्या उडता येते कमाल आहे. मनास माझ्या उडता येते कमाल आहे. तुझ्या विना मज जगता येते कमाल आहे. कोलाहलात ऐकू येते गाणे त्याचे. कोलाहलात ऐकू येते गाणे त्याचे. जुने गीत गुणगुणता येते कमाल आहे. जुने गीत गुणगुणता येते कमाल आहे. तुझ्या विना मज जगता येते कमाल आहे. आणि शेवटचा शेर आहे. कणा कणांनी फुलली होती गात्रे माझी. कणा कणांनी फुलली होती गात्रे माझी. कणा कणांनी फुलली होती गात्रे माझी. त्या स्पर्शाला स्मरता येते कमाल आहे. त्या स्पर्शाला स्मरता येते कमाल आहे. झा विना मज जगता येते कमाल. अतिशय सुंदर गझल आणि खूप सुंदर सादरीकरण प्रतिभाताई. खूप छान. मंडळी, साहित्यदीपने पुण्याबाहेरील महिला गझलकारांचा आयोजित केलेला हा गझलदीप मुशायरा या सगळ्या गझलकारांनी एका उंचीवर नेऊन ठेवला आहे. कदाचित पुण्यातल्या संस्थेने आयोजित केलेला पुण्याबाहेरच्या गझलकारांचा, तेही महिला गझलकारांचा, असा हा पहिलाच मुशायरा असावा. साहित्यदीपची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या साहित्यदीपच्या अध्यक्षा ज्योत्स्नाताई चांदगुडे आणि कार्यवाह धनंजय तडवळकर यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या मुशायऱ्यात सामील झालेल्या सगळ्या गझलकारांचे अगदी मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक. मला सूत्रसंचालनाची ही संधी दिल्याबद्दल साहित्यदीपचे मी अगदी मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्वांचा आता निरोप घेते. धन्यवाद.